हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हरवलेली सावली. स्वरा, हे बघ, तुला आवडेल हे हार. लग्नात घालायला खास घेतलाय. आईने प्रेमाने एक मोत्याचा हार तिच्या समोर धरला. स्वरा आरशात पाहत होती आणि हळूच आईच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, आई, मी तुझ्या वाचून नाही राहू शकणार ग. या घरात, या लोकात काहीच ओळखीचं वाटणार नाही. आईने हसत तिचा हात हातात घेतला. स्वरा, सगळं नवीन वाटतं सुरुवातीला, पण तू तिथे स्वतःचं एक छोटं विश्व उभं करशील आणि मी कायम तुझ्यासोबत आहे. स्वराचं लग्न 2 आठवड्यांवर आलं होतं. सगळी धावपळ सुरू होती. घरात उत्साह होता, पण स्वराच्या मनात कुठेतरी एक धास्ती होती, आईपासून दूर जाण्याची. स्वरा आणि तिच्या आईमधलं नातं केवळ आई मुलीचं नव्हतं, तर त्या दोघी एकमेकांच्या सख्या मैत्रिणी देखील होत्या. गुपित, स्वप्न, काळजी सगळं त्या एकमेकींशी वाटायच्या. मधुरा म्हणजे स्वरासाठी तिचं जग होतं. लग्नाच्या दिवशी वराड आल्यावर आईने हळूच स्वराच्या कानात म्हटलं, कधीच मागे वळून पाहू नकोस, फक्त पुढे पहा. आणि जर कुठे रडावंसं वाटलं ना, तर डोळे बंद करून माझं नाव घे, मी तुला भक्कम उभी ठेवेन. स्वराचं लग्न अत्यंत प्रेमळ विक्रांतशी झालं. विक्रांत एक सुसंस्कृत समंजस मुलगा होता. त्याच्या घरात सासूबाई, किरणताई, सासरे आणि लहान भाऊ होते. लग्नाच्या पहिल्या काही आठवड्यात सगळं अगदी स्वप्नावर चाललेलं होतं. स्वरा सकाळी लवकर उठायची, सासूबाईंना मदत करायची, संध्याकाळी विक्रांतसोबत फेरफटका आणि रात्री आईशी फोनवर गप्पा. दररोज रात्री ती आईला सांगायची, आई, तुझ्या हातच्या पोळीचा वास आठवतोय. आणि आई गमतीत म्हणायची, थांब बघ, मी स्वप्नात जाऊन पोळ्या करून ठेवेन. आईसारखी प्रेमळ सावली स्वराला भेडसावत नव्हती, कारण ती प्रत्येक गोष्टीत आईचं अस्तित्व जाणवत होती. बुटांची रचना, गजऱ्याचा वास आणि किंवा अगदी शेवटचं गुड नाईट म्हणताना गालावरची हळूवार थाप. एकदा सासूबाई थोड्याशा नाराज झाल्या तेव्हा स्वरा वेळेवर स्वयंपाक घरात आली नाही. पण आईनेच तिला शिकवलं होतं की मुलीचं पहिलं काम म्हणजे घराच्या माणसांचं मन जिंकणं. ती दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच तयारी झाली होती. आईला फोन करून सांगितलं, आज मी स्वयंपाकघरात आधी गेले. सासूबाईंनी हसत पाहिलं ग. आईचा तो उसळून हसणारा आवाज अजूनही तिच्या कानात घुमतोय. पुढील काही महिने असंच प्रेमळ वातावरण गेलं. स्वरा घरी थोडी रुळू लागली होती. विक्रांत तिच्याशी प्रामाणिक संवाद करत असे. त्याला सुद्धा स्वरा फार आवडत होती. तिचं बोलणं, हसणं, प्रेमाने सगळ्यांची काळजी घेणं. एका संध्याकाळी स्वरा भाजी चिरताना आईला फोन लावते, पण उचलला जात नाही. तिनं वाट पाहिली, पुन्हा फोन केला, तरीही तोच प्रतिसाद, द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली अनअवेलेबल. तिला थोडी काळजी वाटली, पण तिनं विचार केला, आई शेजारी गेली असेल कदाचित. रात्री विक्रांतनेही विचारलं, तुझी आई काही बोलली नाही का आज? स्वरा हसत म्हणाली, कदाचित झोपली असेल लवकर, मी उद्या सकाळी फोन करते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या वडिलांचा फोन येतो. स्वरा, आईला रात्री अचानक त्रास झाला, हॉस्पिटलने नेताना ती गेली ग. क्षणभर सगळं थांबून गेल्यासारखं झालं. अंगावर काटा आला, डोळे भरून आले, पण डोळे नाही, काळीच वाहू लागलं. स्वरा धावत माहेरी पोहोचते. तिच्यासमोर तिची आई शांत, स्तब्ध, न हलणारी. ती आईच नव्हती, ती होती एक निशब्द आठवण. आई, उठ ना ग, मला अजून तुझं खूप काही सांगायचं आहे. अजून मी किती वेळा रडणार आहे, अजून तू कितीदा मला समजावणार आहेस. स्वराने तिच्या छातीवर डोकं ठेवून आक्रोश केला. सगळ्या जगासाठी ती एक सासरी गेलेली मुलगी होती, पण तिच्यासाठी ती अजूनही आईची गोंडस बाळच होती. हळूहळू तिने स्वतःला सावरत आईच्या फोटोसमोर एक वाक्य पुटपुटलं, मी वचन देते आई, तुझीच सावली होईन मी, पण तुझी उणीव मात्र मी रोज रोज जगणार आहे. आईचं अंतिम दर्शन झालं, शोकसभा पार पडली.
सगळं जशास तसं थांबून गेल्यासारखं होतं. आई गेली होती, पण स्वराच्या मनात तिचं अस्तित्व इतकं खोलवर रुजलेलं होतं की ती निघून गेली असं मानायला तयारच होत नव्हतं. तिनं आईच्या खोलीतली साडी ओढली, तिच्या कपाटातली जुनी कुंकवाचं डब्बं उघडला. आईच्या साडीचा वास अजूनही होता. ती साडी उराशी धरून स्वरा खूप वेळ न बोलता बसून राहिली. त्या रात्री ती विक्रांतसोबत त्यांच्या खोलीत झोपायला आली खरी, पण उशाशी आईचा एक फोटो ठेवून. तो फोटो बघता बघता तिचे डोळे वाहू लागले. विक्रांत तिला जवळ घेत म्हणाला, स्वरा, मी आहे तुझ्यासोबत, तुला वाटेल तितका वेळ घे, पण स्वतःला गमावू नकोस. स्वरा फक्त एक वाक्य पुटपुटली, आई गेली विक्रांत, आता कोण समजून घेईल मला. पुढचे काही आठवडे स्वरा पूर्णपणे बदलली. तिच्या हास्यातून ओलसरपणा जाणवत होता. ती घरातलं काम करत असे, सासूबाईंच्या अपेक्षा पूर्ण करत असे, पण तिचं मन कुठेतरी हरवलेलं होतं. आईचं बघ ग, हे कसं केलं तर सोपं जाईल असं सांगणं, तिच्या पाठीशी असलेली ऊब, सगळं आता आठवणीत उरलं होतं. एके दिवशी सकाळी स्वरा चहा करत होती आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला. ती किचनमध्ये जमिनीवर कोसळली. किरणताईंनी पाण्याचा हंडा आणून तिच्या तोंडावर शिंपडला. स्वराने डोळे उघडले, पण ती फार अशक्त वाटत होती. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, स्वराला तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतोय. यांना विश्रांती द्या आणि समजून घ्या. सासूबाईंनी नाराजीने तोंड वळवलं. त्यांना वाटत होतं, आई गेली म्हणून काय, आता बायकांचं आयुष्य थांबत नाही, तिने सावरायला हवं. पण विक्रांत मात्र स्वराला समजून घेत होता. रात्री ती खूप रडली. तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. स्वरा, आईच्या जागी कोणीच घेऊ शकत नाही, पण तू एकटी नाहीस हे विसरू नकोस. सगळेजण कार्यक्रमात स्वरासाठी केवळ औपचारिकता वाटू लागली. आईच्या हातचं पुरणपोळीचं गोड, तिच्या आवाजातल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ग, सगळं फक्त आठवणीत होतं. स्वरा स्वतःला सावरू पाहत होती, पण काही क्षण असेही यायचे जेव्हा ती स्वतःलाच प्रश्न विचारायची. आईनं सांगितलं होतं की तुझ्या मागे सावलीसारखी उभी राहील, मग ती सावली गेली कुठं? एकदा दिवशी स्वरा आईचा फोन उघडून पाहते. तिला नोट्समध्ये एक टिपणं सापडलं. स्वरासाठी गहू आणि खसखसीचं लाडू श्रावणात कमकुवत होताना करायचं. ते वाचून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवले की आई तिला तिच्या अनुपस्थितीही ते साथ देत होती, प्रत्येक पाककृती, सणाच्या आठवणीत आणि तिच्या मनाच्या काठावर. एक दिवस शीतल, तिची कॉलेजमधली मैत्रीण, तिला भेटायला आली. स्वरानं दरवाजा उघडला आणि तिला पाहताच दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. शीतल म्हणाली, मी वाचलं फेसबुकवर, तुझ्या आईविषयी खूप वाईट वाटलं ग. स्वरा, तू ठीक आहेस ना? स्वरा एकदम हसली, अश्रूंमधूनच. ठीक आहे हे सांगणं सोपं असतं शीतल, पण खरं सांगायचं तर आई गेल्यापासून मी अर्धवट झाले आहे. शीतल तिचा हात हातात घेते, पण अर्धवट राहू नकोस. आईने तुला पूर्ण बनवले. आता तूच ती आहे जी स्वतःला आणि तुझ्या घराला सावरणार आहे. त्या रात्री स्वरा आईच्या कपाटात काही शोधत असताना एक जुनं रजिस्टर तिला सापडलं. त्यात आईनं लिहिलं होतं, स्वराचं लग्न ठरलं, मन भरून आलंय, पण मी सावरले पाहिजे. तिचं आयुष्य सुंदर होण्यासाठी मला माझं मागे राहणं स्वीकारावंच लागेल. आई पण म्हणजे पुढे ढकलणं, मागे न राहणं. ते वाचून स्वराला समजलं, आई तिच्या दुःखावरही प्रेमाने फुंकर घालून गेली होती. ती फक्त गेली नव्हती, ती स्वतःची सावली स्वराच्या हृदयात सोडून गेली होती. आई गेल्यानंतरचे काही दिवस स्वरा फक्त शरीराने जगत होती, मनाने नव्हे. डोळ्यातले अश्रू आटले होते, पण हृदयातली स्फोटक व्यथा प्रत्येक क्षणी उसळत होती. सकाळी उठल्यावर आधी ती आईला गुड मॉर्निंग म्हणायची. आता तिचा पहिला श्वासही जडसर वाटायचा. उठताना डोक्यावर आईचा हात नाही, खालून हाक मारत उठवणारी साथ नाही, स्वयंपाकघरात वाचवणारा चहा नाही. हे सगळं स्वरा बघत होती, अनुभवत होती आणि आतून पोकळ होत होती. सासरचं घर जरी प्रेमळ असलं तरी आईसारखं कुणीच नव्हतं. सासूबाई किरणताई तिला जेवण पाणी विचारायच्या खरं, पण त्यामध्ये आपुलकीची भावना क्वचितच जाणवत असे. त्यांना वाटायचं की आता 6 महिने झाले, सून आता इतरांप्रमाणे घरात मिसळावी, सावरावी. एकदा त्यांनी संध्याकाळी स्वराला विचारलं, बघ, उद्या आपल्या शेजाऱ्यांकडे सत्यनारायणाची पूजा आहे,
बायकांनी काहीतरी नेऊन द्यायचं असतं. तू एखादं लाडूचं तुपाचं पदार्थ बनव. स्वराने मान हलवली खरी, पण हात चालले नाहीत. आईच्या वहीतला लाडूचा पदार्थ शोधून तिने केवळ रेसिपीप्रमाणे करून ठेवला, पण चव तशी आईच्या हातातली नव्हती. आणि तिने तोंडावरच स्वतःला सांगितलं, आई नसली की जेवण फक्त एक प्रक्रिया वाटते. एकदा घरातल्या मंडळींसोबत एखाद्या लग्नाला जायचं होतं. स्वरा तयार झाली होती, केस मोकळे, गजरा घातलेला, हिरवी साडी नेसलेली, पण दारात उभी राहिली आणि आरशात स्वतःकडे बघून तिला वाटलं, आईने पाहिलं असतं तर हसून म्हणाली असती, माझी राणी वाटतेस ग. ती लग्नाला गेली खरी, पण गर्दीत तिची नजर सतत आईसारख्या चेहऱ्यांची शोध घेत राहिली. समारंभात वाजवणारा बँड, नवरदेवाची वरात, वधूचे डोळे अश्रूंनी भरलेले, हे सगळं तिला पुन्हा तिच्या लग्नाच्या दिवसांवर घेऊन गेलं. आणि मग त्या दिवशी आईच्या पांढऱ्या साडीतला शांत, थरथऱ्या अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांचा चेहरा आठवला. ती बसल्या जागीच एकटी रडत बसली. विक्रांत तिच्या जवळ आला. स्वरा, तू थोडा वेळ बाहेर हवा घेऊन ये. तुला आवडतं ना असं गप्प बसणं? स्वरा काही बोलली नाही, फक्त त्याच्याकडे बघून म्हणाली, आईशिवाय गर्दी म्हणजे एकटेपणाचं आरसपणी प्रतिबिंब वाटतं. त्या दिवसानंतर घरात रोजचं जीवन सुरू झालं, पण स्वरासाठी ते रोज कापरासारखं वितळत राहिलं. एक दिवस तिनं आईचं जुनं चंद्रकोर पेंडंट घालून मिररमध्ये पाहिलं. अचानक मागून सासूबाई म्हणाल्या, स्वरा, ही आईची साखळी आहे ना, तिच्या घरी ठेवलेली? बरी दिसली असती. स्वराच्या डोळ्यात एक क्षणासाठी खिन्नता दाटून आली, पण तिनं काहीच उत्तर दिलं नाही. सासूबाईंना तिच्या भावना कधीच दिसल्या नव्हत्या. त्या फक्त सून बघत होत्या, मुलगी नव्हे. एक दिवस तिला अचानक ताप आला. अंग थरथरत होतं आणि मनात आईचा आवाज घुमत होता, ताप आलाय का ग? लिंबाचं पाणी देऊ का? विक्रांत तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण डॉक्टर म्हणाले ही भावनिक थकवा आहे. रेस्ट आणि इमोशनल सपोर्टची गरजेचं आहे. त्या रात्री ती खिडकीतून चंद्राकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, आई, मी थकली आहे ग आता, तूच ये ना एकदा. तिच्या अशा स्थितीत एकमेव आधार होता विक्रांत. तो रात्री तिला घालवताना हळुवारपणे पाठीवर हात फिरवत म्हणायचा, तू मला सांग सगळं, नाहीतर मी चुकीन, आणि मला चुकायला अजिबात आवडत नाही. स्वरानंही एके दिवशी त्याच्यापुढे सगळं मोकळं केलं. आईच्या आठवणी, तिची तगमग, तिची असहाय्यता, आणि त्या दिवशी पहिल्यांदाच विक्रांतचे डोळेही भरून आले. स्वरा, मी तुला समजू शकत नाही पूर्णपणे, पण मी तुला एकटं पडू देणार नाही. मी तुझा हात धरून चालणारा माणूस आहे. आईसारखा सावली देणारा नाही, पण सोबत चालणारा नक्की. स्वरा हळूहळू स्वतःला सावरू लागली. आईच्या आठवणी ती आता संचित मानू लागली. जेव्हा ती भाजी करताना मीठ घालताना थोडं कमी घालत असे, तेव्हा मनात आईचा आवाज यायचा, जरा चव बघून घाल. पण तरीही रोजचं तिचं मन हेच सांगत असे, आई, तू असतीस तर किती सोपं झालं असतं. सुट्टीच्या दिवशी स्वरा अंगणात बसली होती. गच्चीवर चहाचा कप आणि हातात आईची वही. आईने लिहून ठेवलेल्या छोट्या छोट्या टिप्स. कधी नारळ कोरडं वाटलं तर दुधात भिजावं, तांदळाची खीर गार झाल्यावर गूळ नको टाकू. हे सगळं आता तिला आईच्या हृदयात डोकवल्यासारखं वाटायचं. ती हळूहळू स्वतःच्या जीवनात आईला पुन्हा पुन्हा शोधू लागली होती. स्वयंपाकघरात, कपाटाच्या गंधात, गाण्याच्या सुरावाटीत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या स्वभावात. एक दिवस सकाळी विक्रांतने तिला मोठ्या प्रेमाने गोड बातमी सांगितली, स्वरा, आपल्या संसारात एक छोटं गोंडस पाऊल पडणार आहे. तू प्रेग्नंट आहेस ग. त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्ही आले. तिला वाटलं आईनेच गुपचूप पाठवलेली भेट आहे की. गर्भधारणेचा काळ सुरू झाला आणि स्वराचं जग अधिक भावूक झालं. तिला पुन्हा एकदा आईची ती काळजी, ती ऊब जाणवू लागली. सकाळच्या चक्करमध्ये आईसारखं भासायचं. ती स्वतःशी बोलायची, आई, तुझ्या वळणावर आता मी चालले ग. तू जिथे थांबलीस तिथून मी पुढे चालले. प्रवासाच्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये होती. प्रस्तुती अतिशय कष्टाची होती. तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चेहरा सतत तारळत होता. तो होता आईचा. डॉक्टरांनी बाळ दाखवलं. गोंडस नाजूक मुलगी. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं बाळाला हळूच पोषित घेतला आणि म्हणाली, तुझं नाव मधुरा ठेवते, कारण तू मला पुन्हा आई दिलीस.
घरी आल्यानंतर बाळाला पहिल्यांदा अंगावर घेताना तिला वाटलं जणू तिची आईच पुन्हा तिच्या मिठीत आली आहे. तिनं बाळासाठी स्वतःच्या आईच्या टिपणीतल्या उष्ट्या गहू साखरेचे लाडू बनवले. ते करताना प्रत्येक उकड, प्रत्येक ढवळण हे आईच्या हातातलं भासलं. तिला वाटलं, आई तू गेलीस खरी, पण तुझा स्पर्श अजूनही माझ्या बोटांवर आहे. सासूबाई हळूहळू सॉफ्ट झाल्या होत्या. स्वराचं समंजस वर्तन, जिद्द आणि नव्या आईपणाचे समर्पण बघून त्यांच्याही मनात एक नवं ममत्व निर्माण झालं होतं. त्यांनी एकदा स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, तुझ्या आईचा खूप मोठा पगार आहे ग. तुझ्यासारखी मुलगी तिने तयार केली. स्वराचं मन भरून आलं. तिने हळूच डोळे मिटले आणि तिच्या आतल्या स्वराजवळ तिची आई हळूच पाठीवर हात फिरवताना बसली. कधी काळी जी स्वरा आईच्या सावलीशिवाय थरथर कापत होती, तीच आज स्वतः सावली देणारी झाली होती. तिने जगायला पुन्हा सुरुवात केली होती, फक्त स्वतःसाठी नाही, तर आईने सुरू केलेल्या त्या प्रेमाच्या समर्पणासाठी, वारशासाठी. आईचं जाणं ही आयुष्यातली अपरिहार्य गोष्ट आहे, तरी आई पण हे वंशपरंपरागत चालणारं एक अनुभवच. प्रेमाचं व्रत आहे हे स्वराने आपल्या आयुष्यानं सिद्ध केलं होतं. ती आता स्वतः आई झाली होती. स्वतःच्या आईची पूर्णता. आई गेली नव्हती, ती माझ्यातून पुढे चालत राहिली होती. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.